काल दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बैठकीत ठरल्याप्रमाणे आज शहरातील मळगंगा देवी मंदिरापासून व्यापारी संघटनेतर्फे मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही खालील सह्या करणारे नागरिक आपणास नम्रपणे विनंती करतो की आम्ही नेवासा शहरात छोटे मोठे व्यवसाय करत आहोत, परंतु नेवासा शहराची भौगोलिक परिस्थिती बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेनंतर सरकारी जागा आहे। त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून आम्ही छोटे मोठे व्यवसायी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतच छोट्या छोट्या टपऱ्या टाकून आपापले व्यवसाय करून आमचा उदरनिर्वाह करतो। गेल्या 40 वर्षात अनेक वेळेस सार्वजनिक विभागाने त्यांच्या हद्दीतील आमची अतिक्रमणे काढून उपासमारीची वेळ आणली आहे, परंतु हे अतिक्रमण काढून देखील कुठल्याही प्रकारची विकास कामे करण्यात आलेली नाहीत। परंतु आता नुकतेच दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी आम्हा सर्व व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस येऊन त्यात असे सांगितले की रस्त्याच्या मध्यभागापासून 15 मीटर अतिक्रमण हे 7 दिवसाच्या आत काढून घ्यावीत। परंतु महोदय, आम्ही आपणास नम्रपणे सूचित करू इच्छितो की रस्त्याच्या 15 मीटर अंतरावरील दुकाने काढल्यास नेवासा शहरातील सर्व व्यावसायिक उद्ध्वस्त होतील व आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। म्हणून आम्ही आपणास नम्रपणे विनंती करतो की सध्या तरी रस्ता विकास आराखड्याची काहीही प्रयोजन दिसून येत नाही, म्हणून सदर अतिक्रमण हे 12 मीटर असावे। आपले रस्ता विकास आराखडा जेव्हा तयार होईल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेनंतर जी काही सरकारी जागा आहे त्या ठिकाणी व्यापारी संकुल तयार करून कमी भाडेतत्वावर या अतिक्रमण धारकांना द्यावे। प्रशासनाकडून जोपर्यंत रस्त्याच्या मध्यभागापासून 15 मीटर ऐवजी 12 मीटर अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून आम्ही नेवासा शहरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून नेवासा येथील खुलेश्वर गणपती मंदिर चौकात आमरण उपोषण करणार आहोत। यास नेवासा शहरातील नागरिकांचाही पाठिंबा राहील, तरी आपण याविषयी लक्ष घालून आम्हास न्याय द्यावा ही विनंती। सदर विषयी निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथजी शिंदे, अहिल्यानगर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंगे, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, कार्यकारी अभियंता अहिल्यानगर विभागीय अधिकारी तहसीलदार नेवासा, पोलीस निरीक्षक नेवासा, अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग नेवासा यांना देण्यात आली आहे। बांधकाम विभागातर्फे सगळ्या अतिक्रमण धारकांना 15 मीटर पर्यंत अतिक्रमण काढावं म्हणून तर विषय गंभीर होता। कारण श्रीरामपूरचं जे अतिक्रमण बघितलं, मी स्वतः जाऊन आलो होतो, तर तिथं चालू दुकाना मालासहित पाडल्या गेल्या। ते गाफील राहिल्यामुळं आपण गाफील राहून चालणार नव्हतं। त्या हिशोबाने मला वाटलं की आपण आमदार साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालू। गडाख साहेबांनी आपल्याला 2015 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। आपला व्यापार हा धर्म आहे, आमची मागणी एकच आहे, फक्त व्यवसायासाठी आम्हाला जागा द्या। ते मग लंगे साहेब असू किंवा मग गडाख साहेब असू किंवा मग नामदार साहेब असू, आपल्याला ज्यांच्याकडे पण जायची गरज वाटेल त्यांच्याकडे आपण जायला पाहिजे अशी माझी भूमिका होती। त्या हिशोबाने मी 5-6 जणांना घेऊन लंगे साहेबांकडे गेलो शिरसगावला। तर त्यांनी त्यावेळेस शब्द दिला की मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो। नेवासा शहराचा रस्ता खूप मोठा आहे, नेवासा शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची काही आवश्यकताही वाटत नाही। तर जर पॉझिटिव्ह वाटलं, जेवढं काही शक्य असेल कॉम्प्रोमाइज करण्याचं, तेवढं आम्ही कॉम्प्रोमाइज करायचा नक्की प्रयत्न करू। तिकडून मला शब्द मिळाल्यानंतर आपण एक मीटिंग घेऊन त्या संदर्भात चर्चा करू आणि काय निर्णय होईल ते मी तुम्हाला सांगतो, असं आमदार साहेबांनी मला सांगितलं त्यावेळेस। त्यानंतर आमचं नितीन भाऊ दिनकर आहेत श्रीरामपूरचे, त्यांच्याशी बोलणं झालं होतं। त्यानंतर ते म्हणे तुम्ही या म्हणे, नामदार साहेब आहेत म्हणे, मी तुमची भेट घडवून देतो। त्यानंतर मग आम्ही गाडी करून एक 10-12 जण श्रीरामपूरला गेलो, पण आम्हाला जायला निघायला उशीर झाला, त्यामुळे नामदार साहेब काय आम्हाला भेटले नाही। नितीन भाऊने आमच्या समोर फोन लावला अधिकाऱ्यांना, हे नेवासा शहराचा रस्ता खूप मोठा आहे, 15 मीटर ऐवजी 12 मीटर कॉम्प्रोमाइज करण्यात यावं। तर तिकडून पण पॉझिटिव्ह आम्हाला वाटलं काहीतरी। तर त्यावेळेसही ते नितीन भाऊ म्हटले की मी कलेक्टरशी बोलतो, नामदार साहेबांशी बोलतो आणि काहीतरी मार्ग काढू। योगायोग असा का आमदार लंगे साहेब पण राहुरीला गेले होते, त्यानंतर त्यांचा फोन झाला नितीन भाऊंना। तर नितीन भाऊ म्हणे नेवाशात लोक आलेच आहे, तर इकडून या तुम्ही। तर आमदार साहेब परत श्रीरामपूरला आले, तर त्यांनी तिथं आम्हाला बघितल्यानंतर ते म्हणे तुम्हाला दमच निघत नाही म्हणे, तुम्ही सकाळी माझ्याकडे होते, आत्ता इकडे आले। म्हटलो आम्हाला झोपच नाही, म्हटलो आमचा प्रश्न खूप गंभीर आहे। तर दुकानं उठल्या तर आम्ही जायचं तरी कुठं? नेवाशामध्ये एक तर जागाच नाहीये। आमची भूमिका ही आमच्याकडून डिपॉझिट घ्या, आम्हाला भाडे करा आणि गाळे द्या, पण जाणार कुठं? जागाच नाही ना, सगळं अतिक्रमणच आहे नेवाशामध्ये। 70-80% दुकानदार अतिक्रमणात आहे, नेवाशात कुठेही बसायला जागा नाही अशी परिस्थिती आहे। तर आम्ही असेच काय करणार? नितीन भाऊशी बोलणं झालं, ते म्हणे नामदार साहेबांशी तुमच्या कानावर घालतो, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलोय। तर ठीक आहे म्हणे, माझा कलेक्टरशी म्हणजे प्रांतशी बोलणं झालंय म्हणे, तो यात्रा होईपर्यंत तरी हे स्थगित ठेवा आणि आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो या बाबतीत। मी प्रांतांना पण तेच सांगितलंय की नेवासा शहराचा रस्ता मोठा आहे,
तर 15 मीटरऐवजी 12 मीटरपर्यंत कॉम्प्रोमाइज करण्यात यावं. तर अशी आमची चर्चा सुरू आहे. तुम्ही 2 दिवस 4 दिवस थांबा, काय निर्णय होतोय त्यानंतर तुम्हाला कळवतो. मी शासनाला एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो की आपण एवढे रस्ते मोठे असताना आपण अजून अतिक्रमण काढून रस्त्याचं काम करणार आहात का? आणि जर काम करणार असेल तर मग जे 15 मीटरचं चाललेलं आहे त्याऐवजी 12 मीटर जरी काढलं गेलं तरी रस्ताही मोठा होऊ शकतो आणि व्यापाऱ्यांचंही दुकान चालू शकतं. तसेच ही जी मोहीम आहे ही यात्रा झाल्यानंतर करावी की जेणेकरून नेवाशाच्या व्यापारपेठेला व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, ह्याची सुद्धा शासनाची जबाबदारी काळजी घेण्याची. आणि ह्या निमित्ताने शासनाला आणखीन एक सुचू इच्छितो की जर आपण अतिक्रमण काढून जर काही करणारच नसेल तर मग हे अतिक्रमण कशासाठी काढता? एक प्रोसेस पूर्ण केल्यासारखं दाखवायचं आणि व्यापाऱ्यांना पार देशोधडीला लावण्याचा हा जो प्रकार शासनाचा आहे त्याचा मी आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो. आणि व्यापारी वर्ग जो निर्णय घेईल त्यांच्याशी पाठीशी आम्ही शंकरराव गडाख मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहतील एवढंच या निमित्ताने सुचवतो आणि थांबतो. अतिक्रमण काढण्यात यावं. वास्तविक पाहता या अतिक्रमणाचा विषय असा आहे की दरवर्षीच या नोटीस येतात आणि दरवर्षी पुढचं कुठंतरी काढतो आणि परत अतिक्रमण निघताना आपण सेटल होतो. वास्तविक पाहता आपल्याला पण आपले घर उजाड करायची काही हौस नाहीये, परंतु नेवाशाच्या ऐतिहासिक परिस्थितीबरोबर भौगोलिक परिस्थिती पण थोडीशी खराब आहे. म्हणजे जो भूगोल म्हणतो आपल्या जमिनीचा शहराचा तो वास्तविक पाहता इथं अर्धा किलोमीटर पुढे गेलं का नदी लागते, इकडे अर्धा किलोमीटर पुढे गेलं का ओढा लागतो. आणि जो काही मधला भाग आहे त्या दोन्ही भागाला PWDच्या भागानंतर सरकारी जागा आहे. वास्तविक पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती, मराठी शाळा, मराठा बोर्डिंग या ठिकाणी गेल्या 40 वर्षात उत्कृष्टपणे व्यापारी संकुल होणं गरजेचं होतं. ते व्यापारी संकुल जर झालं असतं तर नेवाशाची डेव्हलपमेंट झाली असती. आणि सर्व व्यापारी आपल्याला काय दरवर्षी 2-2, 5-5 लाख रुपये खर्च करायची काही हौस नाही. थोडं उतरत नाही, थोडं कर्जातून आपण सावरत नाही का अतिक्रमण येतं आपल्या दुकानात तोडलं जातं. परंतु आपल्याला कुठेतरी हक्काची जागा भेटली असती भाडेतत्वावर का व्हायना तर आपण तिथे आपले व्यवसाय सुरू केले असते, नेवाशाची बाजारपेठ फुलली असते. परंतु ह्या कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही. गेली 40 वर्षापासून मी लहान असल्यापासून आतापर्यंत साधारणतः 7 ते 8 वेळेस अतिक्रमण निघाले तर मी बघितलेलं आहे स्वतः. आणि ते अतिक्रमण निघत असताना प्रत्येक जण कसा उजरतो किंवा कसा रडतो, त्याच्या घरी काय परिस्थिती असते या सर्व गोष्टीची जाणीव मला आहे. मीही त्यातला एक घटक आहे. परंतु कालच्या कंडिशन नंतर म्हणजे 15 मीटर नंतर नेवाशा शहरातलं जवळजवळ या जी बाजारपेठ आहे ती फक्त आपली याच रोडला आहे जवळजवळ श्रामपूर ते नेवासा फाटा. तर यातलं एकही दुकान वाचू शकत नाही अशी ही कंडिशन होती. सगळे व्यापारी हवालदिल झाले होते आणि काय करावं कुठे जावं ज्याने ते त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. कुणाल मांडण आत्ता म्हटले का आम्ही नितीन भाऊकडे गेलो होतो, विखे साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला, लंगे साहेबांकडे प्रयत्न केला. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं का आम्ही 100% प्रयत्न करतो. ती वास्तविकता आहे का ते पण म्हटले की प्रयत्न करतो. त्यानंतर आपला जो व्यापारी संघटनेचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपली चर्चा झाली होती की आपण काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे यासाठी आपण काल संध्याकाळी मराठी शाळेमध्ये मीटिंग बोलवली होती. या मीटिंगला यापेक्षाही जास्त लोक आलेले होते, हजर होते. आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की जर 15 मीटर काढायचंच आहे तर आमची हरकत नाही, 15 मीटरही काढण्याबद्दल आमची काही हरकत नाही. परंतु जर पुढचं प्रयोजन असेल का रस्ता डेव्हलपमेंट असेल, मोठा रस्ता असेल, फुटपाथ असेल आणि त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, मराठी शाळा यांचे गाळे बांधण्याचं, व्यापारी संकुल बांधण्याचं जर काही नियोजन असेल तर ते गाळे या स्थानिक व्यापाऱ्यांना जिथं होते त्यांना देण्याचं काही प्रयोजन असेल तर हे अतिक्रमण काढण्यास काही हरकत नाही. परंतु आजची कंडिशन अशी आहे की मुळात शहरातच रस्ता मोठा आहे. म्हणजे साधारणतः 70 फुटाचा रस्ता आपल्या शहरात आहे. राजकमल कृषी सेवा केंद्रापासून तर या पुलापर्यंत 70 फुटाचा रस्ता ऑलरेडी डांबरी आहे आणि पुढे 50 फुटाचा आहे. म्हणजे ऑलरेडी शहरात सगळ्यात मोठा रस्ता आहे. आणि शहरातल्या या दोन्ही साईडची जर दुकानं निघले तर एकही दुकान शिल्लक राहत नाही. म्हणजे साधं काडी पेटी आज व्यापाऱ्यांवरची वेळ दिसते
परंतु हे दुकानं जर बंद जर झाले तर सर्वसामान्याच्या घराला काडी पेटी सुद्धा, मिठाची पुडी सुद्धा भेटणार नाही, अशी ती परिस्थिती राहणार आहे. ह्या अनुषंगाने असा विचार केला की आपण संविधानिक मार्गाने, आपल्याला 7 तारखेचा अल्टिमेट दिलेला होता PWD विभागाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने, की 7 तारखेला 7 दिवसाचा अल्टिमेट दिलेला होता. 7 दिवसानंतर तुमचा आम्ही कारवाई करू शकतो. तर त्याच्या आधी आपल्याला काहीतरी संविधानिक मार्गाने काहीतरी करणं गरजेचं होतं. तर भारताला स्वातंत्र्य हे उपोषण, आंदोलन, चळवळ या मार्गाने मिळालेलं आहे. तोच फंडा आपण पुढे घेऊन काल मीटिंगमध्ये असं ठरलं की उद्या म्हणजे आज 4 तारखेला आपण निवेदन द्यायचं. त्या निवेदनानंतर असे उद्याच म्हणजे 5 तारखेलाच आपलं सर्व व्यापाऱ्यांचं आपल्या सर्वांची दुकानं कायमची बंद ठेवून, म्हणजे जोपर्यंत आपली मागणीला कुठेतरी यश येत नाही ते दुकानं बंदसह आपण आमरण उपोषण खोलेश्वर गणपती चौकामध्ये करणार होतो, असं त्या निवेदनात आहे. परंतु ते ठरल्यानंतर सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. त्याला जवळजवळ सगळेच व्यापारी हजर होते आणि हे व्यापारी हजरनंतर असं ठरलं का निवेदन द्यायचं आहे, त्यासाठी टाईप करायचं आहे. तर आम्ही संदीप आलोने यांच्या इथं 8:30 वाजता टाईप करायला गेलेलो असताना टायपिंग चालू असताना आमचे भाऊसाहेब मामा तिथं आले आणि आमच्याशी चर्चा चालू होती. तर त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं, अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.